का बे? दरवर्षी दुसऱ्या मंडळातल्या गणपती आरतीला गेल्यापेक्षा आपणच आपल्या मोहल्ल्यात गणपती बसवू ना. त्याला तर लय समय लागते, लय गोष्टी लागतात. अबे ते नंतर पाहू. तू पहिले फरच्या, शिरप्या, टिप्या, लाईनू अजून जो कोणी येशील त्याने घेऊन चौकात ये लवकर. अबे काय पत्त्यांचं गेमच होणार आहे काय? नाही बे, पहिले आधी येतो सगळ्यांनी घेऊन. चला चला. अबे गणपती बसवून आपल्याला बसायला जागा तर भेटेल. हाव बे, पण आपला गणपती सगळ्या गावातून लय जंगी बसला पाहिजे बघा. हाव बे, आपल्याला मोठाले स्पीकर आणायला लागतील आणि वर झाडावर मोठा भोंगा बी लावावा लागेल आणि आपला आवाज सगळ्या गावात गेला पाहिजे. आणि मध्ये ते गाणे लय जबरदस्त लागतील. कोणतं गाणं बे? गणपती बसला, तुला माहिती बी नाही का बे? हाव बे फसाद्या, लवकर ये अडीचा, सोबत गणपतीचा प्रसाद पण घेऊन ये. हाव बे गोम्या, येतो ना लगेच. हाव बे फसाद्या, पण एकटा नको यायचो, सोबत दुकानातून प्रसाद पण आणजो. हे घे बे ते दुर्वा. तोंडात तर हायवेवर बसतात, त्याने फेकत नाही. लावा बे ते आपला झिंटिंग गाडचं गाणं.
गणपती बाप्पा जाणार आहे ना? चाला बे आता, प्रत्येकडनं झाले, चाला बे आता घरी. चला बे आता घरी. गणपती बाप्पा स्वतः आता सगळ्या भक्त मंडळी सोबत बोलणार आहेत. पहाव सगळ्या भक्त मंडळींनो, पूर्वी जेव्हा माझी स्थापना आणि पूजा सुरू झाली होती त्यावेळेसचा काळ आणि आताचा काळ किती बदल पडला आहे. आता जेव्हा मला पुढच्या वर्षी लवकर या असं म्हटलं जाते ना, तर खरंच या सर्व धांगडधिंग्यामुळे हे पत्ते खेळणे, हे बाकी व्यसन करणे, असे कसेही धांगडधिंग्याचे गाणे लावणे, यामुळं खरंच भक्त मंडळींनो मला पुढच्या वर्षी लवकर या असं म्हटलं जाते ना, तर अजिबात यायची इच्छाच राहत नाही. पण थांबा मंडळींनो, आता रात्र झाली आहे. उद्या सकाळी तुम्हाला खूप काही पाहायला मिळणार आहे आणि खूप काही समजणार आहे. भक्त मंडळींनो, पहा उद्या सकाळी काय होणार आहे. तर थोडा पडदा टाकून घ्या. साहेब, आम्ही कोणीच अजिबात तोंडानं पीत नाही, ते डायरेक्ट पोटातच जाते. माईक जवळ घेतचा. ते जाऊ द्या साहेब, आम्हाला आमचा गणपती शोधून द्या साहेब. बरं बरं, काय तुम्ही बी तुमच्याकडून शोधा गणपती बाप्पाला. चला मंडळाकडे जाऊन डबल शोधू गणपती बाप्पाला. चला चला. अरे आपला गणपती चोरीला गेला. चला आपण गणपती बाप्पाची आरती करून घेऊ. पण गणपतीचे इथे नाही, तर आरती कोणाची करावी? अरे बाबा, तो इथं नाही तर सगळीकडे आहे. आपण गणपती बाप्पाची स्थापना केली आहे ना, तर आपण रोज सकाळ संध्याकाळ गणपती बाप्पाची आरती म्हणत जाऊ. बरोबर आहे. आता मीही अजिबात दारू पिणार नाही आणि रोज आरतीला हजर राहील. चला आरती सुरू करूया. सर्वांनी सुंदर उठ्याची कोणती रडके मार मुक्ता बोळाची. जय देव जय देव मोरया मोरया. नाही रे, आता इथं फक्त रोज आरती होत जाईल आणि देवाचेच गाणे वाजत जातील. आता आपले पिक्चरचे गाणे लावायचे का? नाही रे, आता इथं फक्त रोज आरती होत जाईल आणि देवाचेच गाणे वाजत जातील. अशाच पद्धतीने रोज सकाळ संध्याकाळ फक्त आणि फक्त गणपती बाप्पा
बाप्पांची आरती, गणपती बाप्पांची पूजा आणि देवाची जी भजनं असतात तेच करता करता गणपती बाप्पाच्या स्थापनेचा 3रा दिवस गेला. 3ऱ्या दिवसानंतर 4था दिवस गेला, 5वा दिवस गेला, 6वा दिवस गेला. असं 1, 2, 3, 4, 5, 6 असं करता करता 8 दिवस संपले. आज 9वा दिवस आणि 9व्या दिवसाची ही संध्याकाळ. आज 9वा दिवस, उद्या गणपती बाप्पाचे विसर्जन. आपण विसर्जन कोणाचे करणार? अरे आता गणपती बाप्पा इथं नाही ना, तर आपण सगळेच पाण्यात उडी घेऊन आपलेच विसर्जन करून घेऊ. हो, आपणच आपले विसर्जन करून घेऊ. आता ही 9व्या दिवसाची रात्र. चला रे भाऊ, आपण गणपती बाप्पासाठी भजन ठेवू. गजानना गजानना पार्वती नंदन गजानना 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 पार्वती वार्ता वार्ता विघ्नाची, नरवी पूर्वी प्रेम कृपालयाची, सर्वांगी सुंदर उच्चंदुराची, कांठी रडते माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. पुढच्या वर्षी लवकर या, पुढच्या वर्षी लवकर या. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी. लवकर या. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी. लवकर या. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. जाता जाता गणपती बाप्पा तुमच्या सगळ्या भक्त मंडळींसाठी गजानन गणपती बाप्पांची आपण स्थापना करतो, तर काय करावं यासाठी आपल्या सगळ्या भक्त मंडळींना गणपती बाप्पा स्वतःच बोलणार आहे. काय सांगायचं आहे तर त्यांना सगळ्या भक्त मंडळींनो, तुम्ही सुद्धा सगळेजण यापासून पुढं अशीच चांगल्या बुद्धीने आणि कोणत्याही वाईट गोष्टीचा विचार न करता, कोणताही धांगडधिंगा न करता आणि कोणतेही वाईट कार्य न करता माझी स्थापना अशीच दरवर्षी करत राहिले तर सदैव दरवर्षी तुमच्यामध्ये दरवर्षी येण्याचा आनंद माझ्याही मनात खूप काही राहील आणि अशाच पद्धतीनं माझी कृपा तुमच्या सगळ्यांवर सदैव राहील. म्हणून भक्त मंडळींनो, लक्षात घ्या, आपण जेव्हा काहीही देवाची स्थापना किंवा पूजा करतो तर ती पूजा आणि स्थापना ही देवाच्या आरतीसाठी, पूजेसाठी आणि कृपेसाठीच असते. धन्यवाद भक्त मंडळींनो. गणपती बाप्पा